कवठे महांकाळ तालुक्यातील अगळगाव लंगरपेठ जाणाऱ्या कॅनलच्या विहिरीमध्ये एक व्यक्ती पडली असल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांनी दिली असता घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स घेऊन 3 तासाच्या प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला पाण्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले। तो पाण्यामध्ये कॅनलच्या पडल्याची माहिती कवठे महांकाळ पोलीस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी दिली असता असे समजले की काल संध्याकाळी 6च्या सुमारास वाहत्या पाण्याच्या कॅनलमध्ये हा इसम पडला होता। त्यानंतर 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून त्या व्यक्तीला वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून खोल कॅनल विहिरीतून बाहेर काढण्यात आले। त्याला पुढील उपचारासाठी कवठे महांकाळ शासकीय रुग्णालयात 108 ॲम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले। पाण्यात पडलेल्या व्यक्तीचे नाव गौस पाक दादासो मुलानी, वय वर्ष 29, राहणार लंगरपेठ असे असून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, अप्पालाल नदाफ, आकाश कोलप, कृष्णा हेगडे, महेश गव्हाणे, आसिफ मुकांदार, समीर मुल्ला, सलीम तांबोळी इत्यादी रेस्क्यूसाठी होते। ते व्यक्ती कसा पाण्यात पडला याची चौकशी कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत। कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। हो चढो एवढे सगळं काढलेला पॅक बिक करून घेतले।